आज आपण बनवूया ताजा मऊ मोकळा मसाले भात। हा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे। याच्यामध्ये काही मी हिरव्या पालेभाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे याची चव अगदी वेगळी येते। तर बघूया, आपण सुरुवात करू। काही खडे मसाले घेतलेले आहेत, अर्धा चमचा घेतलेले आहेत धणे, जिरे, बडीशेप, बाकी थोडं थोडं घेतलेलं आहे। दालचिनी घेतलेली आहे, वेलची घेतलेली आहे, मसाला वेलची आहे, लवंग आहे, बडीशेप आहे, मेथी दाणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे मसाले आहेत ते घ्या। हे थोडेसे जाडसर वाटून घेऊया। या दिवसांमध्ये पालेभाज्या फळभाज्या भरपूर मिळतात। मी याच्यामध्ये थोड्याशा पालेभाज्या वापरलेल्या आहेत। मेथी घेतलेली आहे, कांदापात घेतलेली आहे, कोथिंबीर, फ्लॉवर, टोमॅटो आणि कांदे 2 घेतलेले आहेत, पातळ चिरून घ्यायचे। आता आलं लसूण खोबरं आहे ते बारीक वाटून घ्यायचं आहे, मिरचीला कट मारून घ्यायचा। त्याशिवाय आपण बटाटा वापरणार आहे, तो आपण फोडणीमध्ये घालताना चिरूया। फ्रेश हिरवा वाटाणा घेतलेला आहे, आलं लसूण खोबरं वाटून घेतलेलं आहे, ते फोडणीमध्ये टाकूया। 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून घ्यायचा 2 वेळा। धुवून घेतल्यानंतर हा 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि त्याच्यानंतर 10 मिनिट हा निथळून घ्यायचा आहे। 2 चमचे तेल तापवलेलं आहे, 1 चमचा तूप टाकूया। मोहरी तडतडली की मिरची टाकूया। मिरची भाजली की हिंग। आता मेथीची भाजी कापून घेतलेली आहे ती टाकूया फोडणीमध्ये। पालेभाज्या त्या फोडणीमध्ये टाकायचा, स्वाद चांगला येतो। मेथी भाजलेले, कांदा पात टाकूया, थोडीशी कोथिंबीर। पालेभाज्या फोडणीमध्ये टाकल्या की रंग पण चांगला येतो भाताचा। आता कांदा आपण पातळ कापून घेतला होता तो टाकूया। कांदा जास्त भाजायचा नाही आहे, थोडासा भाजायचा, भातामध्ये दिसला पाहिजे कांदा। कांदा परतलेला आहे, खूप जास्त भाजलेला नाही आहे। आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया। फ्लॉवर आणि बटाटे असे मोठे तुकडे केलेले आहेत, भातामध्ये विरघळायला नको म्हणून मोठे तुकडे केलेले आहेत। आता बटाट्याची साल नाही काढलेली, सालीची चव पण चांगली लागते। वाटाणे, टोमॅटो, थोडंसं मीठ टाकूया याच्यामध्ये। मिठाबरोबर भाज्या लवकर भाजल्या जातात, लवकर पाणी सोडतात आणि लवकर भाजतात। 1 मिनिटभर परतून घेऊया। ह्याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवूया। भाज्या छान परतल्या गेलेल्या आहेत। तमालपत्र टाकूया एक। हा जाडाभरडा आपण मसाला वाटून घेतला होता तो टाकूया। पाकिटातला मसाला किंवा रेडीमेड मसाला वापरायचा नाही आहे, घरातला मसाल्यांचा स्वाद चांगला येतो, फ्रेश मसाला मिळतो आपल्याला। हळद टाकूया। हळद अगदी चिमूटभर टाकायची आहे, भाताचा रंग बदलतो हळद जास्त टाकली तर। तिखट अगदी पाव चमचा टाकलेला आहे, तिखट पण जास्त टाकायचं नाही, तिखटामुळे पण रंग बदलतो। थोडीशी साखर। तांदूळ 10 मिनिट निथळून घेतलेले आहे, तांदूळ व्यवस्थित निथळून घ्यायचे। ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तर भात व्यवस्थित भाजत नाही, पाण्यामुळे वाफ येते, म्हणून व्यवस्थित निथळून घ्यायचे तांदूळ। 1 मिनिटभर याच्यामध्ये तांदूळ आपण परतून घेऊया। तांदूळ भाजल्यामुळे भात मोकळा मोकळा होतो। तांदूळ हा खाली लागत नाही आहे, ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे, त्यामुळं तांदूळ खाली लागत नाही आहे। आता पाणी गरम केलं आहे एका साईडला, ते घालून घेऊया। गरम पाणी वापरायचं। 2 वाट्या तांदूळ होते, त्याच्यासाठी मी 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण थोडंसं वेगवेगळं लागू शकतं प्रत्येक तांदळासाठी। साधारण दुप्पट 2.5 पट पाणी घ्यायचं। जुना तांदूळ असेल तर थोडं जास्त पाणी लागतं। आता भाताला उकळी येईपर्यंत थांबूयात। पाण्याला उकळी आलेली आहे, मीठ घालून घेऊया थोडंसं। भाज्या शिजवताना आपण थोडं मीठ टाकलं होतं। लिंबाचा रस थोडासा टाकूया। आता पाणी उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनिट आपण तांदूळ शिजवून घ्यायचा, किंवा थोडंसं याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत शिजवून घ्या। थोडंसं पाणी शिल्लक राहिल्यानंतर आपण झाकण ठेवून वाफ आणायचे। आता ह्याला थोडंसं उघडं राहील असं झाकलेलं आहे आणि शिजवून घेऊया तांदूळ। पाणी आटलेलं आहे, पाणी अगदी थोडं शिल्लक राहिलेलं आहे, थोडंसं मिक्स करून घेऊया। आणि आता मंद आचेवर भात शिजू द्यायचा। आता 2 ते 3 मिनिट भात शिजवून घेऊया। मिक्स करून घेऊया थोडंसं। भात छान मऊ शिजलेला आहे, रंग पण अगदी सुरेख आलेला आहे। रंग असाच यायला पाहिजे, खूप डार्क रंग नाही पाहिजे। आपला जो मसाला असतो त्या मसाल्याचाच रंग भाताला येतो। थंड झाल्यानंतर भात बघूया कसा झालेला आहे। एकदम मोकळा मोकळा भात झालेला आहे। आपला ताजा मसाल्यातील काही भाज्या वापरून बनवलेला भात आपला तयार आहे। अगदी वेगळी टेस्ट लागते या भाताला।